नमस्कार. आत्तापर्यंत आपले इतिहासचे 3 प्रकरण झाले आहेत. चौथं प्रकरण हे वगळण्यात आलं आहे. यावर्षी अभ्यासाला नाही आहे, म्हणून आपण आजपासून 5वं प्रकरण सुरू करत आहे. प्रसार माध्यमे आणि इतिहास हे प्रकरण क्रमांक 5 आहे. आता या चित्रामध्ये वर तुम्हाला पूर्ण दिलेले आहेत प्रसार माध्यमे, पूर्वीच्या काळचे आणि आजच्या काळातले. तर या प्रसार माध्यमांचा अभ्यास आपण या पाठामध्ये करणार आहे. या पाठात आपण 5 मुद्द्यांचा अभ्यास करणार आहे. प्रसार माध्यमांची ओळख 1, प्रसार माध्यमांचा इतिहास 2, प्रसार माध्यमांची आवश्यकता 3, प्रसार माध्यमाद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन 4 आणि संबंधित व्यावसायिक क्षेत्र 5. तर आज आपण याच्यातले फक्त पहिले 2 मुद्दे शिकणार आहोत. प्रसार माध्यमांची ओळख आणि प्रसार माध्यमांचा इतिहास हे 2 मुद्दे आपण आजच्या या भागामध्ये पाहणार आहे. आता पहिल्या चौकटीमध्ये तुम्हाला विचारलं आहे, विचार करा म्हणून तुम्हाला सांगितलं. आता थोडासा विचार करायचा आहे आपल्याला, की मुघलांच्या काळात बिहारमध्ये समजा जर दुष्काळ पडल्यावर त्याची बातमी दिल्लीला कशी पोहोचत असेल विचार करा. कारण त्या काळात आजच्या काळासारख्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी बातम्या पोचवण्याची साधनं नव्हती. त्यावर मग विचारविनिमय करून दिल्लीचा सम्राट ज्या उपाययोजना करत असेल त्या बिहारपर्यंत पोचायला किती वेळ लागत असेल, हाही तुम्हाला विचार करायचा आहे. समजा बिहारमध्ये दुष्काळ पडला, मुघलांच्या काळात पडला असेल, आणि ती बातमी जर दिल्लीला पोचवायची असेल तर कशी पोचत असेल. कारण त्या काळात आजच्या काळासारख्या आधुनिक प्रसार माध्यमे नव्हती. मग बातम्या पोचवण्याची माध्यम काय होती, तर लोक पायी जायचे किंवा घोड्यावरून प्रवास करायचे किंवा बैलगाडीतून प्रवास करायचे. मग एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं त्याला कित्येक दिवस लागायचे. मग कितीतरी दिवसानंतर ती बातमी तिथं पोचायची आणि मग दिल्लीचा सम्राट त्या बातमीवर विचार करायचा, विचारविनिमय करायचा. मग तिथला दुष्काळ आपल्याला दूर करायचा आहे मग त्याच्यासाठी तो उपाययोजना करत असेल. मग ती उपाययोजना बिहारमध्ये पोचायला किती वेळ लागत असेल, तर तेवढाच वेळ लागत असेल. कारण त्या काळात आजच्या काळातल्यासारख्या कोणत्याही प्रकारच्या आधुनिक अशा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी बातम्या पोचवण्याची माध्यमे नव्हती. जसं उदाहरणार्थ टेलिफोन नव्हता, किंवा मग SMS माध्यमातून पोचवली जात नव्हती, किंवा मग दूरदर्शन नव्हतं बातम्या पोचवण्यासाठी. म्हणजे त्या काळात आजच्याच काळासारखी आधुनिक अशी साधनं नव्हती. मग प्रसार माध्यमांची ओळख. आता प्रसार माध्यमे याच्यात 2 शब्द आहे. एक म्हणजे प्रसार आणि दुसरं म्हणजे माध्यमे, असे 2 शब्द याच्यात आहे. आता प्रसार याचा अर्थ होतो दूरवर पोचवणे, आणि माध्यमे याचा अर्थ होतो जी बातमी, जी गोष्ट तुम्हाला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी दूरवर पोचवायची आहे ते पोचविण्यासाठी वापरण्यात येणारं साधन म्हणजे माध्यम. म्हणजे एखादी माहिती आपण एखाद्या माध्यमाच्या साहाय्याने दूर पोचवू शकतो, त्याला प्रसार माध्यमे म्हणतात. आता पूर्वीच्या काळी राजेशाही होती, तर राजेशाहीमध्ये राजाला एखादी बातमी संपूर्ण राज्यात पोचवायची असेल तर त्यासाठी कित्येक दिवस लागायचे. एका दिवसात पोचत नव्हती आजच्यासारखी झटपट, कित्येक दिवस लागायचे. मग पूर्वी गावोगाव दवंडी पिटवत असत. मग या दवंडीच्या माध्यमातून एकाकडून दुसऱ्याला, दुसऱ्याकडून तिसऱ्याला असा बातमीचा प्रवास व्हायचा. आता दवंडी पेटवणे म्हणजे काय, तर मग राजाचा एखादा व्यक्ती, एखादा सैनिक हातामध्ये एखादा डफ घेऊन किंवा ढोल घेऊन गावोगावी तो नेऊन तो वाजवायचा आणि राजाचे आदेश, राजाच्या बातम्या लोकांपर्यंत पोचवायचा. मग आला इंग्रजांचा काळ. मग भारतात इंग्रजांचे आगमन झाले. कधी झाले, इसवी सन 1600 मध्ये. मग इंग्रजांनी भारतात मुद्रण कला आणली. मुद्रण कला म्हणजे छापण्याची कला. छापखाने आले आणि छापखाने आल्यामुळे मग वर्तमानपत्र छापल्या जाऊ लागली आणि वर्तमानपत्राची सुरुवात झाली. वर्तमानपत्राची भारतात सुरुवात कधी झाली, ते इंग्रजांचं आगमन झाल्यानंतर. आणि वर्तमानपत्रांमुळे मग काय फायदा झाला, तर छापील बातमी सगळीकडे पोचवण्यास मदत होऊ लागली. आणि मग वर्तमानपत्र म्हणजे काय बनलं, मग
तर माहितीच्या आणि ज्ञानाच्या प्रसाराचं साधन बनलं. म्हणजे भारतात वर्तमानपत्र कधी सुरू झालं तर इंग्रजांच्या आगमनापासून सुरू झालं. कारण इंग्रजांनी मुद्रण कला आणली, म्हणजे छापखाने आणलेत आणि वर्तमानपत्र सुरू झाले. आता वर्तमानपत्रामध्ये काय असते ते बघा, नंतरचा मुद्दा आहे वर्तमानपत्र. तर वर्तमानपत्रामध्ये मुख्यतः बातम्या असतात 1, अग्रलेख दिलेले असतात 2, लोकांची मते, जाहिराती, रंजक म्हणजे मनोरंजक आणि पूरक असे अन्य मजकूर यांचा समावेश असतो वर्तमानपत्रामध्ये. आणि वर्तमानपत्राचं विशेष काय आहे तर ठरलेल्या वेळी नियमितपणे, दररोज नियमितपणे छापून वितरित केले जाते. मग ठरलेल्या वेळी नियमितपणे छापून वितरित केले जाणारे प्रकाशन म्हणजे वर्तमानपत्र होय. म्हणजे नियमितपणे ठरलेल्याच वेळी येते, बरोबर सकाळी आपल्या घरी येते, चहा पिता पिता आपण वर्तमानपत्र वाचतो. आणि वर्तमानपत्रामध्ये स्थानिक पातळीवरच्या, देशांतर्गत, जागतिक स्वरूपाच्या विविध बातम्या पुरवण्याचं काम वर्तमानपत्र करते. म्हणजे वर्तमानपत्रात स्थानिक, देशांतर्गत, जागतिक स्वरूपाच्या विविध बातम्या पोचवण्याचं काम वर्तमानपत्रातून केले जाते. आणि चालू घडामोडीच्या नोंदीचा वर्तमानपत्र म्हणजे एक ऐतिहासिक दस्तऐवज आहे. ते वर्तमानपत्र आपण साठवून ठेवू शकतो, वर्तमानपत्र आपण जतन करून ठेवू शकतो. म्हणजे तो ऐतिहासिक एक दस्तऐवज म्हणूनही त्याला म्हटलेलं आहे. हे आहे वर्तमानपत्र. आणि आता वर्तमानपत्रांची पूर्वसुरी म्हणजे वर्तमानपत्र छापण्याच्या आधी किंवा वर्तमानपत्र सुरू होण्याच्या आधी विविध भागात बातमी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कशी पोचवली जात असेल. तर उदाहरणं तुम्हाला सांगितली तिथं. आता इजिप्तचं उदाहरण घ्या. तर इजिप्तमध्ये वर्तमानपत्र येण्याच्या आधी इसवी सन पूर्व काळात सरकारचे जर आदेश असतील तर हे आदेशांचं कोरीव लेख तयार केले जायचे. म्हणजे आदेश कोरले जायचे आणि सार्वजनिक ठिकाणी ते लावून ठेवले जायचे. म्हणजे येता जाता लोक ती वाचायची आणि लोकांना सरकारचे आदेश कळायचे. हे इजिप्तमध्ये होतं. इजिप्तमध्ये इसवी सन पूर्व काळात सरकारी आदेशांचं कोरीव लेख सार्वजनिक ठिकाणी लावले जात. म्हणजे वर्तमानपत्र नव्हतं. प्राचीन रोमन साम्राज्यात सरकारचे हुकूम कागदावर लिहून काढले जायचे आणि ते कागद प्रांतोप्रांती, गावोगावी वाटले जायचे. म्हणजे सरकारचे काय हुकूम असेल तर कागदावर लिहायचे हाताने आणि ते वाटायचे. आणि त्याच्यामध्ये मग देशातल्या, राजधानीतल्या घटनांची माहिती असायची. आता रोममध्ये ज्युलियस सीझरच्या काळात त्याच्या आधिपत्याखाली ॲक्टा डायर्ना नावाचं वार्तापत्र त्याने सुरू केलं होतं. आता ॲक्टा डायर्ना म्हणजे डेली ॲक्ट, म्हणजे रोजच्या घटना. मग रोममध्ये सार्वजनिक ठिकाणी लावलेल्या दिसून येत असे ॲक्टा डायर्ना. कोणाच्या काळात? ज्युलियस सीझरच्या काळात. आणि लोकांपर्यंत अशी सरकारी निवेदने, सरकारचे आदेश, राजांचे आदेश पोचवण्याचं ते प्रभावी मार्ग होता तो एक. आता 7व्या शतकात चीनमध्ये काय झालं तर चीनमध्ये सरकारची जी निवेदने असायची, आदेश असायचे, ते सार्वजनिक ठिकाणी वाटल्या जायचे लिहून. इंग्लंडमध्ये देखील लढायांची, महत्त्वाच्या घटनांची पत्रके अधूनमधून वाटल्या जायची. म्हणजे त्या पत्रकाच्या माध्यमातून लोकांना बातम्या कळायच्या की नाही लढाई होणार आहे, लढाई झाली होती, हे महत्त्वाच्या घटना आहेत. हे पत्रकाच्या माध्यमातून लोकांना कळत होतं. आणि मग धर्मशाळेमध्ये बाहेरच्या भागातील दुसऱ्या देशातील लोक उतरायची धर्मशाळेमध्ये, किंवा प्रवासी असायचे, फिरस्ती असायचे. मग तेथील स्थानिक लोकांना दूरवरच्या बातम्या मग ते रंगावून सांगत. कारण हे धर्मशाळेमध्ये उतरणारे प्रवासी मग जेव्हा आपल्या गावाला जायचे, आपल्या देशामध्ये जायचे परत, तेव्हा मग आपल्या देशातील लोकांना दूरवर कोणत्या कोणत्या बातम्या घडल्या होत्या, घटना घडल्या होत्या, ते रंगवून सांगायचे. आता राजाचे प्रतिनिधी वेगवेगळ्या ठिकाणी जात असत आणि वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ते ताज्या बातम्या तिथून आणायचे आणि दरबारामध्ये ते पाठवायचे, दरबारामध्ये सांगायचे. हे वर्तमानपत्र येण्याच्या आधीचं घटना होत्या. आता भारतातलं पहिलं वर्तमानपत्र कोणतं आहे छापील तर बेंगॉल गॅझेट आहे. तर भारतातलं पहिलं इंग्रजी वर्तमानपत्र आहे हे बेंगॉल गॅझेट. 29 जानेवारी 1780 रोजी सुरू झालं. कोलकाता या ठिकाणी, पूर्वी कलकत्ता नाव होतं, आज त्याला कोलकाता म्हणतात. आणि ते
पहिलं इंग्रजी वर्तमानपत्र ज्याचं नाव आहे बेंगॉल गॅझेट या नावाने ते ओळखल्या जाते. आणि ते कोणी सुरू केलं तर आयरिश म्हणजे आयर्लंडचा होता व्यक्ती ज्याचं नाव होतं जेम्स ऑगस्ट हिकी. या व्यक्तीने भारतात पहिलं इंग्रजी वर्तमानपत्र सुरू केलं ज्याचं नाव होतं बेंगॉल गॅझेट. तर भारतातलं पहिलं इंग्रजी वर्तमानपत्र कोणतं तर बेंगॉल गॅझेट. रिकाम्या जागेमध्ये प्रश्न येतो. आता दुसरं मराठी भाषेतलं वर्तमानपत्र पाहता तर दर्पण हे पत्र 1832 साली मुंबईत सुरू झालं आणि या दर्पण वृत्तपत्राचे संपादक होते बाळ शास्त्री जांभेकर. मराठी भाषेतलं पहिलं वृत्तपत्र दर्पण नावाचं आहे. कोणी सुरू केलं बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलं आहे. आता या दर्पणच्या अंकामध्ये विविध बातम्या त्या काळच्या छापल्या जायच्या. तत्कालीन म्हणजे त्या काळातील राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक इतिहास आपल्याला या दर्पण वृत्तपत्रातून सापडतो. त्या काळात आता दर्पण वृत्तपत्रामध्ये कोणत्या कोणत्या बातम्या आल्या होत्या त्याची काही उदाहरणं दिली. 6 बातम्या तुम्हाला सांगितल्या होत्या त्या काळात या दर्पण वृत्तपत्रामध्ये छापून आल्या होत्या. नंबर 1, कंपनी सरकारच्या 3 इलाख्यातील जमा खर्चांची यादी. इलाखे म्हणजे प्रदेश, प्रांत. 3 प्रांतामध्ये कंपनी सरकारने कोणता खर्च केला, किती पैसे जमा झाले याची यादी. नंबर 2, भारत देशावर रशियाचा हल्ला होण्याचं भय. ही बातमीच्या वेळेस छापून आली होती. शहर साफ करण्यासाठी मंडळांची नेमणूक. हिंदू विधवांचा पुनर्विवाह म्हणजे विधवा स्त्रियांचा पुन्हा विवाह झाला पाहिजे. कोलकाता येथे थिएटरची सुरुवात. थिएटर म्हणजे नाटक म्हणजे थिएटरची सुरुवात. आणि राजाराम मोहन रॉय यांनी इंग्लंडमध्ये कोणती कामगिरी केली यावर प्रकाश पाडला होता दर्पण या वृत्तपत्रातून. हे दर्पणमध्ये छापून आलेल्या काय आहेत बातम्या आहेत. कोलकाता येथे थिएटरची सुरुवात म्हणजे नाट्यगृह, थिएटर म्हणजे. आता हे माहीत आहे का तुम्हाला बघा. तर दर्पण या पहिल्या मराठी पत्राचे संपादक कोण होते तर बाळशास्त्री जांभेकर. हे पहिलं मराठीतलं वृत्तपत्र होतं म्हणून त्यांना आद्य संपादक म्हटले होते. पहिले संपादक आहेत ते. म्हणून त्यांचा जन्मदिवस 6 जानेवारी. हा दिवस भारतात महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. तर महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो तर 6 जानेवारी आहे. कोणाचा जन्मदिवस आहे तो तर बाळशास्त्री जांभेकर यांचा. त्यांना काय म्हणतात आद्य संपादक आहेत ते. दुसरं वृत्तपत्र आहे मराठीतलं प्रभाकर. हे वृत्तपत्र कोणी सुरू केलं तर भाऊ महाजन यांनी सुरू केलं आहे. त्यांनी या वृत्तपत्रामध्ये फ्रेंचांच्या बंडाचा इतिहास म्हणजे फ्रेंच राज्यक्रांतीबद्दलची माहिती सांगितली. आणि लोकहितवादी ही पदवी आहे कोणाला मिळाली होती गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी म्हटल्या जाते. त्यांनी समाज प्रबोधनपर शतपत्रे म्हणजे काही लिखाण केलं होतं. समाजामध्ये प्रबोधन करण्यासाठी लोकांना जागृत करण्यासाठी गोपाळ हरी देशमुख म्हणजे लोकहितवादी यांनी काही शतपत्रे प्रसिद्ध केलीत आणि ही शतपत्रे प्रभाकर या वृत्तपत्रामध्ये छापून आली होती. हे आहे प्रभाकर वृत्तपत्र. लक्षात ठेवा चुकीची जोडी ओळखा. प्रभाकर भाऊ महाजन हे लक्षात ठेवा. दर्पण बाळशास्त्री जांभेकर लक्षात ठेवा. हे प्रश्न तुम्हाला अशा पद्धतीने विचारले जाते. हे झालं मराठी भाषेतलं दुसरं वृत्तपत्र. पहिलं पाहिलं दर्पण, दुसरं पाहिलं प्रभाकर. आता तिसरं आहे ज्ञानोदय. ज्ञानोदय या पत्रात 1842 मध्ये आशिया खंडाचा आणि 1851 मध्ये युरोपचा नकाशा छापण्यात आला होता. आणि पहिलं मराठीतलं वर्तमानपत्र आहे की ज्याच्यामध्ये चित्र छापण्यात आलं होतं. पहिलं आहे दर्पण, पण दर्पणमध्ये चित्र छापलं नाही. ज्ञानोदयमध्ये चित्र छापलं. कोणतं चित्र छापलं तर आशिया खंडाचा नकाशा आणि युरोप खंडाचा नकाशा. 1842 आशिया खंडाचा, 1851 युरोप खंडाचा नकाशा. म्हणून मराठी वर्तमानपत्रात पहिले चित्र छापण्याचा मान कोणाकडे जातो तर ज्ञानोदय या वृत्तपत्राकडे जातो. आणि विजेच्या साहाय्याने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी बातमी पोहोचवण्याचं यंत्र ज्याला आपण टेलिग्राफ म्हणतो माहिती आहे आपल्याला, ते 1852 मध्ये सुरू झालं. ही बातमी देखील ज्ञानोदयमध्ये छापून आली होती. आणि भारतात प्रथम रेल्वे सुरू झाली ही बातमी देखील ज्ञानोदयमध्ये छापून आली होती. आणि भारतात प्रथम रेल्वे सुरू झाली याचं शीर्षक काय होतं चाक्या म्हसोबा. या शीर्षकाअंतर्गत ही बातमी छापून आली होती. आणि 1857चा भारतातला पहिला उठाव झाला होता. त्या उठावाची बातम्या, संघर्षाच्या बातम्या
ज्ञानोदय या वर्तमानपत्रातून छापल्या जात होत्या. हे आहे 3ऱ्या नंबरचं वर्तमानपत्र ज्ञानोदय. लक्षात ठेवा, पहिलं दर्पण, दुसरं प्रभाकर, तिसरं ज्ञानोदय. आणि वर्तमानपत्र हे मग समाज प्रबोधनाचं कार्य करणारं महत्त्वाचं माध्यम होतं त्या काळातील. म्हणजे समाज प्रबोधन म्हणजे लोकांना जागृत करणे, लोकांना चांगल्या गोष्टी सांगणे, हे लोकांपर्यंत चांगल्या गोष्टी पोचवणे, लोकांना जागृत करण्याचं काम वर्तमानपत्रातून होत होतं. असे वर्तमानपत्र विविध होती. त्याच्यामध्ये इंदू प्रकाश, याच्यामध्ये काय सांगितलं, विवाहाचा जोरदार पुरस्कार केला, म्हणजे विधवांचं लग्न झालं पाहिजे याला यांनी मान्यता दिली इंदू प्रकाश या पत्राने. बहुजन समाजाचे मुखपत्र म्हणजे दीनबंधू, हे महात्मा ज्योतिराव फुले यांचे मित्र होते. कृष्णराव भालेकर यांनी हे पत्र सुरू केलं, दीनबंधू. आणि या पत्रातून बहुजन समाजाची समकालीन परिस्थिती समजते, म्हणजे त्या काळची परिस्थिती समजते. नंतरचं वृत्तपत्र आहे केसरी आणि मराठा. आता केसरी आणि मराठा हे जे वृत्तपत्र होतं हे स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतीय वर्तमानपत्राच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा होतं. हे महत्त्वाचा घटक होता हे केसरी आणि मराठा. या वर्तमानपत्रांनी 1881 मध्ये गोपाळ गणेश आगरकर आणि बाळ गंगाधर टिळक यांनी हे 2 वृत्तपत्र सुरू केले, केसरी आणि मराठा. गोपाळ गणेश आगरकर आणि बाळ गंगाधर टिळक यांनी सुरू केलेले वृत्तपत्र आहेत. आता या पत्रांनी तत्कालीन सामाजिक आणि राजकीय प्रश्नांना वाचा फोडली. त्या काळातील सामाजिक प्रश्न, राजकीय प्रश्न समाजासमोर आणले, सरकारसमोर मांडलीत. आणि देशाची स्थिती काय होती त्या काळात, भारत देशातील ग्रंथ कोणते आहेत, विलायतीतील म्हणजे इंग्लंडमधलं राजकारण काय होतं, या विषयाच्या संबंधाने केसरीने लेखन सुरू केले. म्हणजे केसरी वृत्तपत्रामध्ये भारताची स्थिती, त्या काळात इंग्रजांच्या काळात भारतावर कसा अन्याय होतो आहे, भारत देशातील ग्रंथ कोणते, इंग्लंडचं राजकारण काय आहे, हे केसरीमध्ये छापून आलं होतं. आणि म्हणून 21व्या शतकात वर्तमानपत्रे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून महत्त्वाची भूमिका बजावते. आज लोकशाहीचे 4 स्तंभ आहेत, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि आणि चौथा म्हणजे वर्तमानपत्र. म्हणजे 21व्या शतकात वृत्तपत्र लोकशाहीचा चौथा स्तंभ बनला. त्यानंतर आहे नियतकालिके. बघा आता नियतकालिके, बघा आता की ठराविक कालावधीत प्रकाशित होणारे मुद्रित साहित्य म्हणजे नियतकालिक होय. ठराविक कालावधी असतो, त्याच्या आधी होत नाही त्याच्यानंतरही होत नाही, ते त्याचा काळ ठरलेला असतो, म्हणून त्याला नियतकालिके म्हणतात. म्हणजे ठराविक कालावधीत प्रकाशित होणारे मुद्रित साहित्य म्हणजे नियतकालिके. त्याचे विविध प्रकार आहेत. साप्ताहिक म्हणजे दर आठवड्याला निघणारं, 7 दिवसांनी निघणारं साप्ताहिक. पाक्षिक 15 दिवसांनी निघणारं. मासिक 1 महिन्यानी निघणारं. द्विमासिक 2 महिन्यांनी निघणारं. त्रिमासिक 3 महिन्यांनी निघणारं. षान्मासिक 6 महिन्यांनी निघणारं. आणि वार्षिक म्हणजे 1 वर्षांनी निघणारं. असे नियतकालिकाचे प्रकार आहेत. याशिवाय अनियतकालिक हा एक प्रकार रूढ आहे. अनियतकालिकेचा प्रसिद्धीचा काळ निश्चित नसतो, जसं बाकीच्याचा काळ निश्चित आहे, पण अनियतकालिकेचा काळ निश्चित नाही. आता बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतलं पहिलं मासिक सुरू केलं, दिग्दर्शन नावाचं. आणि या नियतकालिकेचा विचार करायचा झाल्यास प्रगती हे साप्ताहिक महत्त्वाचे आहे. आता बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतलं पहिलं नियतकालिक मासिक सुरू केलं, जे दर महिन्याला निघत होतं, दिग्दर्शन. आणि साप्ताहिक सुरू केलं प्रगती नावाचं 1929 मध्ये. आणि त्या प्रगतीचे संपादक होते त्र्यंबक शंकर शेजवलकर. आणि प्रगती या साप्ताहिकांमधून इतिहासशास्त्र, महाराष्ट्राचा इतिहास, सामाजिक चळवळी इत्यादी विषयांवर विपुल लेखन करण्यात आलं. ही आहे नियतकालिकांची माहिती. आज आधुनिक काळात भारतीय इतिहासाशी संबंधित अनेक नियतकालिके निघत आहेत. उदाहरणार्थ मराठी भाषेतील भारतीय इतिहास आणि संस्कृती, मराठवाडा इतिहास परिषद पत्रिका, हे अनेक आधुनिक काळातले भारतीय इतिहासाशी संबंधित असणारी नियतकालिके आहेत. आता वेब पत्रकारिता बघा, आधुनिक काळातलं अत्याधुनिक आहे. म्हणजे वर्तमानपत्र विकत घ्यायची गरज नाही, तुम्ही मोबाईलवर, लॅपटॉपवर, तुमच्या टॅबवर वर्तमानपत्र पाहू शकता.
म्हणजे अत्याधुनिक नियतकालिकांमध्ये वेब पत्रकारिता प्रकारात प्रसिद्ध होणाऱ्या नियतकालिकांचा समावेश होतो. यामध्ये इतिहास या विषयाला प्राधान्य देण्यात आलं वेब पत्रकारितामध्ये. जसं उदाहरणार्थ एखादं वर्तमानपत्र तुम्ही विकत घेतलंच नाही, पण ते तुम्ही मोबाईलवर बघू शकता, तुम्ही लॅपटॉपवर बघू शकता, तुम्ही टॅबवर बघू शकता. ते कसं पाहता येईल त्याचं एक चित्र तुम्हाला आता समोर दिलेलं आहे. तर तुम्ही मोबाईलवर, लॅपटॉपवर आणि टॅबवर वर्तमानपत्र पाहून तिथं वाचू शकता. इथं दाखवलं पहा, दैनिक भास्कर मोबाईलवर आहे, लॅपटॉपवर आहे, टॅबवर हे दिलेलं आहे. हे या पद्धतीनं आहे. याला वेब पत्रकारिता म्हणतात. याचे प्रकार आहेत, वेब न्यूज पोर्टल वगैरे याचे प्रकार आहेत. आता आकाशवाणी म्हणजे रेडिओ. स्वातंत्र्यपूर्व कालखंडात 1924 मध्ये इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी या नावाने दर दिवशी कार्यक्रमाचे प्रसारण करणारे खाजगी रेडिओ सुरू करण्यात आले होते. इंग्रजांच्या काळात स्वातंत्र्यपूर्व कालखंडात 1924 मध्ये त्याचं नाव पहिले काय होतं बघा, इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी IBC. दर दिवशी दररोज कार्यक्रमाचं प्रसारण करणारं खाजगी रेडिओ केंद्र होतं. नंतर ब्रिटिश सरकारने या कंपनीचं नाव बदलवलं, इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस केलं, ISBS असे नामकरण केले. आणि 8 जून 1936ला कंपनीने याचं नामकरण केलं, पुन्हा नाव बदलवलं, ऑल इंडिया रेडिओ AIR असं याला नाव दिलं. पहा कसे नाव बदलले. सुरुवातीला नाव होतं इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी 1924 खाजगी वाहिनी, नंतर त्याची नावं बदलली. आता भारत स्वतंत्र झाल्यानंतर एअर म्हणजे ऑल इंडिया रेडिओ भारत सरकारचं महत्त्वाचं रेडिओ केंद्र बनले. कारण सरकारची माहिती, सरकारच्या बातम्या, सरकारचे प्रसारण म्हणजे सरकारच्या माहिती आणि प्रसारण खात्याचा महत्त्वाचा भाग बनला. कारण शासकीय कार्यक्रम, उपक्रमांची माहिती देणारं अधिकृत केंद्र असं याचे सुरुवातीचे स्वरूप होते. मग याचं नाव पुन्हा बदलवण्यात आलं. कोणाच्या सूचनेवरून? तर भारतात होऊन गेलेले एक प्रसिद्ध ख्यातनाम कवी होते पंडित नरेंद्र शर्मा यांनी सुचवलं नाव आकाशवाणी असं नाव दिलं गेलं त्यांच्या म्हणण्यानुसार. आणि आकाशवाणीतर्फे विविध मनोरंजनपर, प्रबोधनावर आधारलेले, साहित्यिक मूल्य असणारे कार्यक्रम सादर केले जातात. त्याचप्रमाणे समाजातील सर्व घटक, शेतकरी, कामगार वर्ग, युवक वर्ग, स्त्रिया यांच्यासाठी विशेष कार्यक्रम प्रसारित केले जातात आकाशवाणीवरून. विविध भारतीय लोकप्रिय रेडिओ सेवेद्वारे आज 24 भाषा आणि 146 बोली भाषांमध्ये कार्यक्रम सुरू झाले आहे रेडिओवर. आणि अलीकडच्या काळात खाजगी रेडिओ सेवाही सुरू झाली आहे. खाजगी आहे ती. उदाहरणार्थ रेडिओ मिर्ची नावाची वाहिनी आहे, ज्याला चॅनल म्हणतो, 99.9 नावाचा आहे. म्हणजे खाजगी वाहिन्या देखील रेडिओच्या आहेत. आता 23 जुलै 1927 रोजी भारतातले पहिले इंग्रजी न्यूज बुलेटिन मुंबई रेडिओ केंद्रावरून प्रसारित करण्यात आले आणि कोलकात्यावरून बंगाली भाषेत बातम्या सुरू झाल्या. म्हणजे भारतातलं पहिलं इंग्रजी न्यूज बुलेटिन कोणत्या रेडिओ केंद्रावरून सुरू झालं तर मुंबई. कधी? 23 जुलै 1927. आणि कोलकात्यावरून बंगाली भाषेत बातम्या सुरू झाल्या. आणि आजचा शेवटचा मुद्दा आहे दूरदर्शन, टीव्ही ज्याला म्हणतो आपण. आता दिल्ली दूरदर्शन केंद्राचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झालं तर भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद. कधी झालं? 15 सप्टेंबर 1959 दिल्ली दूरदर्शन केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं. आणि महाराष्ट्रात 1 मे 1972 रोजी मुंबई केंद्राचे कार्यक्रम सुरू झाले. मुंबई केंद्र सुरू झालं दूरदर्शन. आणि 15 ऑगस्ट 1982 या दिवशी रंगीत दूरदर्शनचे आगमन भारतात झाले. आणि 1991 मध्ये परदेशी म्हणजे दुसऱ्या देशातील आणि आपल्या देशातील खाजगी वाहिन्यांना केबल तंत्राच्या माध्यमातून कार्यक्रम प्रसारित करण्याची परवानगी भारत सरकारने दिली. आणि आज भारतीय प्रेक्षकांसाठी 100 पेक्षा अधिक वाहिन्या असलेल्या आपल्याला दिसून येतात. म्हणजे हे दूरदर्शनचं महत्त्वाचा घटक आहे भारतासाठी आज, आपल्यासाठी आज. कारण दूरदर्शन शिवाय आपण आज राहू शकत नाही. याची सुरुवात कधी झाली आहे? याची सुरुवात महाराष्ट्रात कधी झाली? 1 मे 1972 रोजी. आणि 15 ऑगस्ट 1982ला रंगीत दूरदर्शनचं आगमन झालं. आणि 1991ला ज्या आपण आज चॅनल पाहतो विविध,
ते केबल तंत्राच्या माध्यमातून कार्यक्रम प्रसारित करण्याची परवानगी भारताने दिली 1991 मध्ये. आणि आज एकूण भारतीय प्रेक्षकांसाठी किती आहेत वाहिन्या? 100हून अधिक वाहिन्या पाहायला मिळतात तुम्हाला. 100हून अधिक आहे. आणि 15 ऑगस्ट 1959 रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते दिल्ली दूरदर्शनचे उद्घाटन झाले. हे आहे आजच्या काळातील प्रसार माध्यमे आपण बघितली. त्याच्यामध्ये वृत्तपत्र, आकाशवाणी, नियतकालिके, मासिके, दूरदर्शन हे आपण याच्यात बघितलं. तर या ठिकाणी आपण आज थांबणार आहोत. पुढच्या पाठात आपण म्हणजे पुढच्या पिरियडला आपण प्रसारमाध्यमांची आवश्यकता, प्रसारमाध्यमाद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन आणि संबंधित व्यावसायिक क्षेत्र याची माहिती बघणार आहोत. या ठिकाणी आपण थांबू. धन्यवाद.